जबरदस्त क्रिकेटर सिनियर क्रिकेटर आमचे गजानन पाटील ह्या दादा त्यांच्या डोक्यावरतीच सातत्याने कॅप पावतो म्हणजे त्यानुसार आपण पाहतो की क्रिकेटला ते किती प्रेम देतात. क्या बात आहे गजानन दादा त्यांच्या चेहऱ्यावरती सातत्याने नेहमी स्मित हास्य आपण पाहतोय आणि क्रिकेटवरती त्यांचा भरपूर प्रेम खऱ्या अर्थाने त्यांची मोठी भूमिका PPL मध्ये असते. आमचे पेठाळी प्रीमियर लीग ज्या वेळेत असते त्यावेळेस नक्कीच मंचकावरती आपण पाहुण्यांचा करतो शुभ सन्मान. गजानन दादा पाटील एक रॉयल व्यक्तिमत्व. त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊया. कैलास तांडेल आपण यावं मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. कैलास दादा एक अनुभवी खेळाडू आहेत त्यांचा शुभ नक्कीच आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊया. सर्वप्रथम सन्मान गजानन केनी यांना विनंती करीन. गजानन पाटील दादा आपण यावं आपल्या शुभ हस्ते आपण कैलास तांडेल यांना मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देऊन त्यांना सन्मानित करावं. काय जबरदस्त खेळ 3 चेंडूमध्ये 14 धावांची एक भरीव कामगिरी. ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं. पुराणा चावल खऱ्या अर्थानं प्रकट झाला आणि खऱ्या अर्थानं बेदोडी टीमला इथे दणदणीत विजय प्रस्थापित केला. त्यानंतर मंचकावरती आपण भजन सम्राट आदरणीय अशोक बुवा पाटील यांचा शुभ सन्मान आम्ही मंचकावरती करू. बुवा या आपला देखील शुभ सन्मान आम्ही करू. आमची जोडी आहे कमलाकर शेठ पाटील त्यानंतर आमचे मुकुंददादा राजे यांच्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान करतोय. सर्व पाहुण्यांचा शुभ सन्मान करणे आमचं आद्य कर्तव्य. तर काशीनाथदादा पाटील आपण देखील यावं आपला देखील शुभ सन्मान मंचकावरती आम्ही करू. राजेश दादा गायकवाड यांचा देखील शुभ सन्मान आम्ही मंचकावरती करू. राजेश दादा आपण यावं मॅच इम्पॉर्टंट आहे शेवटचा सत्कार आहे. या लगेच आपण कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे शेलके सर. धन्यवाद साई राजेश सर. पॅडमध्ये ठेवलेला चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह करतायत. चांगला गुड लुकिंग ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्यानंतर झालेली फेकी. याचबरोबर एक धाव इकडे निश्चितच धावपलकावर जोडली जाईल. फलंदाजी करणाऱ्या संघाचा जर विचार केला तर यावेळेस फलंदाजी संघ पापडीचा पाडा करतोय. हर्षल घरत आणि संकेत घरत हे सलामीचे 2 फलंदाज. यावेळेस इथे फुल लेनचा चेंडू खोलवर टप्प्याचा आहे. कोणताही ठोस प्रत्युत्तर फलंदाजाकडे निश्चितच नाहीये. तर नक्कीच विकेट हॅट्रिक साठी श्रेया भोईर आमचे निश्चितच रवी दादा यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. इट्स आउट टू कॉम्बॉक्स शेलके सर. भूषण पाटील पहिले षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपण बघतो. 2 धावा धावपलकावर. यावेळेस आणखी एक खोलवर टप्प्याचा चेंडू त्यावर ऑन ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे सरकले. मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे. ऑर्थोडॉक्स फील्ड पोझिशन आपल्याला पाहायला मिळतात. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला तर दुसरा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाची केली गेलेली ही रचना आपण सगळेजण अनुभवतात. हर्षल घरत त्याचबरोबर संकेत घरत हे सलामीचे फलंदाज. निर्धारित 5 षटकांचा हा सुद्धा सामना आपल्याला एन्जॉय करता येईल. 8:33 या सामन्याला इथे झालेली सुरुवात. हर्षल साठी समोर ठेवलेला चेंडू अंतराज खेळतात. आडव्या बॅटने अत्यंत चांगला मोठा प्रहार आणि चेंडू इथे आपण हवाई मार्गे बघतो सीमा पार. हा षटकार परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एक्सटेन्शन ऑफ आर्म्स अत्यंत चांगले होते. त्याचबरोबर चेंडू स्वीट स्पॉट वर आदळला होता फलंदाजाच्या बॅटच्या. त्याचबरोबर फोर्स क्रिएट करत असताना खेळला गेलेला हा फटका षटकार आला. धावपलक याचमुळे पुढे गेले. 19 धावांचा विचार केला तर 10 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. पहिल्या फेरीत हा शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
हर्षलच्या पायांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न, दाद मागितले, पंथांचं बोट आभाळाकडे, याचाच अर्थ फलंदाज इथे खेळाडू कक्षाकडे परतेल. या अगोदर षटकार दाखवणाऱ्या फलंदाजाला लगेचच खेळाडू कक्षामध्ये पाठवलेलं आहे. गोलंदाज भूषण पाटीलला मिळालेले हे सुयश, फलंदाज हर्षल बाद. ऐकवलं जाते. सगळ्यात महत्वाची गोष्ट समय सूचकता इथे दाखवली जाते आहे डीजे ऑपरेटरच्या वतीने. ज्या पद्धतीचा विषय छेडला जातो त्या पद्धतीने इथे खरं तर ते आपल्या समोर संगीत सादर करतायत. पायचीत फलंदाज बाद झाले, लगेचच LBWचं संगीत इकडे ऐकवलं गेलेलं आहे. पहिलं षटक संपलं ज्यामध्ये 10 धावा धावपलकर जोडल्या गेल्या, एक गडी बाद झालेला आपण बघतो. या स्पर्धेमध्ये अरविंदजी म्हात्रे सर, त्याचबरोबर मनोजजी पवार सर, प्रवीणजी पवार सर यांची अंपायरिंग आपण बघत आहात. अत्यंत चांगली स्टँडर्ड अंपायरिंग या स्पर्धेच्या वतीने आपण सगळेजण बघत आहोत. कोणती स्पर्धा मोठी होत असताना, कोणत्या स्पर्धेला नाव मिळत असताना, प्रसिद्धी मिळत असताना, स्पर्धा नावारूपाला येत असताना त्या स्पर्धेमध्ये अंपायरिंगचा स्टँडर्ड कसा राहिलेला आहे हे प्रकर्षाने बघितलं जातं. आणि त्याचमुळे इथे या अंपायर्सचं आपल्याला कौतुक करावं लागेल. कोणत्या पॅनलचे अंपायर्स आहेत खरं तर मला ते ज्ञात नाही. जितू दुसरं षटक घेऊन इकडे येतील. जितू पाटीलच्या वतीने हे षटक हाताळलं जात आहे. दूरवरच्या टोकाकडून स्ट्रायकिंग एंडला बॅटरचा विचार केला तर यावेळेस अनिकेत संकेत घरत आहेत स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस ऑफ ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. रात्रकालीन क्रिकेटमध्ये या पद्धतीने रॅपिडली तुमच्याजवळ आलेल्या चेंडूला अडवणं ते तितकं सोपं काम नाही. त्यासाठी चेंडूवर तुमची नजर घट्ट बसणं अत्यंत गरजेचं आहे. इथे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित रीतीने करत असताना क्षेत्ररक्षकाला आपण अनुभवलेलं आहे. 1 या आकड्याचं प्राबल्य धावपलकावर 1.1 षटकाचा खेळ झालाय. 11 धावा धावपलकावर, 1 गडी बाद. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्यासाठी भाग पडतात. आज खरं तर याच पद्धतीने गोलंदाजी पहिल्या सामन्यापासून आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे की जिकडे गोलंदाज त्यांचा इंटेंट दाखवत असतात आणि समोरच्या दिशेने विशेषत्वाने फटके खेळण्याचा ते प्रयत्न करत असतात. या स्पर्धेचं जर टायटल आपण बघितलं तर छत्रपती ट्रॉफी म्हणून या स्पर्धेचं नाव आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित अनेक गीतं आपण खरं तर डीजे ऑपरेटरच्या वतीने ऐकत आहात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हावा लागलेला आहे कारण या अगोदर एक फलंदाज जेलबाच्या रूपाने बाद झाले होते. प्रशांत घरत स्ट्रायकिंग एंडला. आणखी एक भरदा वेगाने फेकला गेलेला चेंडू. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज, आग ओकणारी गोलंदाजी, तीक्ष्ण आणि चाणाक्ष गोलंदाजी. इतका प्रचंड वेग गोलंदाजाला मिळतो याचं कारण नेमकं कोणतं असेल यावर बोलण्याचा प्रयत्न करू. यानंतरचा चेंडू, या गोलंदाजाचा रनवे अप्रोच, त्याचबरोबर या गोलंदाजाची शैली यावर चर्चा करण्याचा प्रयत्न करू. जितू पाटील, ऑसम पेस जनरेटेड बाय हिम. यस, अगदी चांगला रनवे अप्रोच आहे. जवळजवळ 15 ते 16 पावनाचा रनअप. त्याचबरोबर पंचांच्या ज्यावेळेस जवळ होतो त्यावेळेस त्याच्या स्ट्राइड्स मोठ्या होत जातात. लिप मोमेंट चांगले, त्याचबरोबर ट्रिगर मोमेंट चांगले आपल्याला पाहायला मिळते. धनुष्याला ज्या पद्धतीने आपण प्रत्यंचा देतो त्या पद्धतीने लोअर बॅक मागे खेचतात आणि त्यानंतर वेग निर्माण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज जितू पाटील करतायत. सगळ्याच गोष्टी शास्त्रीय दृष्ट्या अत्यंत चांगल्या आहेत या गोलंदाजाकडे. प्रत्येक गोष्टीचं एक टेक्निक असतं, ते टेक्निक मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज जितू पाटील. हा बघा त्यांचा ही लिप मोमेंट आणि फ्रंट ऑन पोझिशन मध्ये टाकतायत. खांद्याचा अतिरिक्त वापर करतायत. फुल लेनचा चेंडू. आजच्या दिवसामध्ये या अगोदरच्या सामन्यामध्ये मला असं वाटतं गोलंदाज सौरभ ठोंबरे याने अत्यंत चांगली गोलंदाजी केली होती. मला असं वाटतं सौरभ पाटील नावाचा गोलंदाज आहे, त्याने चांगली गोलंदाजी केली होती.
त्याच पद्धतीने इथे गोलंदाजी करतोय. दुसरं षटक संपतंय, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना फलंदाजी करणारा पापडीचा पाडा संघ जाऊन पोहोचलेला आहे. 13 धावांपर्यंत 2 गडी आतापर्यंत बाद आहेत. नक्कीच नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य आमचे गजानन शेठ पाटील निश्चित पेठालीचे खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक योगदान लाभलं. त्यांचं मनापासून आम्ही आभारी आहोत. थँक्यू सो मच गजानन दादा, आपला आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद. 13 runs on the board with the loss of 2 important wickets. This is the match in between पापडीचा पाडा and facing them भोईरपाडा. दोन्ही गावांचा जर उल्लेख केला तर दोन्ही गावांच्या शेवटी पाडा हे सांदर्म्य असणार खरं तर प्रत्यय लागलेला आहे. पाहायचं आहे कोणता पाडा कोणत्या पाड्यावर वरचढ होणार आहे. डाबेष्टी सोडून जाणारा चेंडू वेग आजच्या दिवसामध्ये या रजनीमध्ये खरं तर आपण प्रचंड अनुभवलेला आहे. बघा एक महत्त्वाची गोष्ट असते गोलंदाजी करताना, तुमच्याकडे जर चांगला वेग असेल तर तुमच्याकडे अचूकता सुद्धा असली पाहिजे. नुसता वेग काही कामाचा नसतो. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असे अनेक उदाहरणं आहेत की जे गोलंदाज फक्त वेगाने गोलंदाजी करायचे परंतु त्यांचं अस्तित्व फार काळ टिकलं नाही कोणत्याही संघामध्ये. आपल्या भारतीय संघाचा विचार केला तर अलीकडे उमरान मलिक नावाचा एक गोलंदाज होता ज्याची प्रचंड वेगाची क्षमता होती परंतु अधिकचा काळ खरं तर त्याला गोलंदाजी करता आली नव्हती. मला गोलंदाज उमेश यादव हा सुद्धा त्याच धाटणीचा वाटतो. खरं तर उमेश यादवने कसोटी क्रिकेट सुद्धा खेळलं होतं. तुम्ही गोलंदाजी करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचा अप्रोच क्लिअर पाहिजे. तुम्ही ठरवलं पाहिजे कोणता फलंदाज कशा पद्धतीने खेळतो. फलंदाजांची मुवमेंट्स तुम्हाला टिपता आले पाहिजेत. मुवमेंट्स इन द सेन्स फुटवर्क क्रिकेटमध्ये ते तुम्हाला टिपता आलं पाहिजे. फलंदाज फ्रंट ऑफ द विकेट चांगला आहे की बॅक ऑफ द विकेट चांगला आहे, फलंदाज पुस्तकी फटका खेळतो की इम्प्रोवाइज क्रिकेट खेळतो, हे सगळं लक्षात घेता गोलंदाजीमध्ये अपेक्षित बदल तुम्हाला करता आले पाहिजेत आणि तेच बदल यावेळेस गोलंदाज करतायत. चांगली गोलंदाजी इथे सुद्धा भूषण पाटीलच्या वतीने सेकंड स्पेलमध्ये आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या त्यांनी एका मोठ्या फलंदाजाला बाद केलं होतं, तिथून त्याला आत्मविश्वास मिळाला आणि आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवत असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आत्मविश्वास आला की तुमची बिलीफ सिस्टम स्ट्रॉंग होते. अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात या पद्धतीने तुम्ही विचार करता आणि विचार प्रक्रियेला फार मोठं महत्त्व आहे. म्हणजे तुमचे नुसते प्रयत्न महत्त्वाचे नसतात तर ते प्रयत्न कोणत्या दिशेने आहेत याला अत्यंत मोठं महत्त्व आहे. इट डझंट मॅटर व्हेअर आर यू बट इट मॅटर्स इन विच डिरेक्शन यू आर रेडी टू गो असं म्हटलं जातं. तुम्ही कुठे आहात याला महत्त्व नाही तर तुम्ही कोणत्या दिशेने निघालेले आहात, तुमचे प्रयत्न कशा पद्धतीचे आहेत याला फार मोठं महत्त्व आहे. अदरवाईज प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे या पद्धतीची एक म्हण आहे मराठीमध्ये आणि तिथे जर एखादा माणूस वाळूमध्ये गेला आणि त्याने ते कण रगडण्याचा प्रयत्न केला तर त्याला कधी तेल त्यातून निघेल हे सांगता येत नाही. 17 रन्स ऑन द बोर्ड. प्रयत्न प्रमाण तुमच्याकडे असला पाहिजे परंतु जाणीवपूर्वक प्रयत्न महत्वाचे आहेत. इथे जाणीवपूर्वक फलंदाजाची दांडी वाकवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने जरूर केला होता परंतु तो त्याचा प्रयत्न फसला. 18 रन्स ऑन दी बोर्ड. वाईट बॉल कॉल केला गेलेला आहे पंचांच्या वतीने. हा एक वाईट बॉल आणि 18 धावा याचबरोबर धावपलकोर जोडल्या गेलेल्या आहेत. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या डावाला 8.33 म्हणजे जवळजवळ 8:30 वाजता सुरुवात झाली होती. सुरुवातीची 4 षटकं तुमच्यासाठी 20 मिनिटांचा अवधी. या गोष्टी आता पुन्हा सांगण्याची गरज निश्चितच नसते. याचं कारण बदललेलं आहे क्रिकेटमध्ये आता शिस्तीला फार मोठं महत्त्व आलेलं आहे. साधनांच्या उपलब्धतेनुसार सुद्धा क्रिकेट फार बदललेलं आहे. म्हणजे पूर्वीचं क्रिकेट की ज्याचा आपण उल्लेख करायचो, गावाचं क्रिकेट खेळलं जायचं, त्यामध्ये 1-2 खेळाडू असे असायचे की ज्यांच्याकडे बॅट्स असायच्या चांगल्या, इतर खेळाडूंकडे ते नसायच्या आणि मग ज्याची बॅट त्याचा डाव या पद्धतीचं समीकरण असायचं. फार मोठा गदारोळ व्हायचा, भांडणं व्हायची. म्हणजे फक्त तात्विक आणि शाब्दिक अशा पद्धतीने हे सगळे अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेले आहेत. परंतु अलीकडे एका संघाकडे जवळजवळ 10-10, 11-11 बॅट्स असतात. क्लीन बोल्ड. सरळ जाऊन चेंडू यष्ट्यांवर आदळला. फर्निचर डिस्ट्रॉइड बाय बॉलर. यस, विकेट गोज डाऊन. बॅटर अनिकेत पवार, बेग युअर पार्डन, बॅटर प्रशांत घरत डिपार्ट्स.
मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ट्रॉली इन्व्हाइट केली गेलेली आहे, त्याचमुळे 12 प्रतिनिधीला विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन आपल्याला जायचं आहे. जर गरज नसेल तर न गेलं तरी चालेल, कारण मग वेळ वाचेल. पाहायचंय धावपलकर धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजे 20. थँक्यू. तर नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं दिवसाचा रात्रंदिवस ज्यांनी अथांग मेहनत केली, आमचे बारक्या किणी असतील, सुजय पाटील, युवराज पाटील असतील, अजय पाटील, अरुण पाटील, जयवंत आमचे पाटील, त्यानंतर अनिल राजे, संदीप राजे, जगदीश महादेव, भाऊ केनी, सतीश केनी, अतिश केनी, सचिन केनी, विपुल केनी, राज पाटील, अच्युत पाटील, कामेश पाटील, राहुल ठाकूर, किशोर केनी, आकाश काजले, आकाश पाटील, समाधान सोनावणे, किरण राजे, हर्षल सोनावणे, रमेश सोनावणे, संदीप राजे, सर्वांचं मनापासून आम्ही आभारी आहोत. थँक्यू. इट्स ओ टू तांडेल सर, शेलके सर. तांडेल सर मैदानाच्या आतमध्ये पंचगिरी करतायत. 20 धावा, धावपलकर 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण बघत आहोत. फलंदाजी करणारा संघ, इथे सुद्धा या संघाची अडखळत झालेली सुरुवात आपण पाहिलेली आहे. बघा, क्रिकेटचा डाव की ज्यामध्ये कोणत्याही गोष्टी निश्चित नसतात. क्रिकेट कधी बदलेल, त्याच्या सामन्याचं चित्र कधी बदलेल हे आपल्याला सांगता येत नाही. कधी कधी माणसाच्या आयुष्यामध्ये अशी एखादी घटना होते की ज्यामध्ये रंकाचा राजा बनतो, राजाचा रंक बनतो. क्रिकेटचं चित्रही कधी कधी असं पट दिशेने बदललेलं आपण बघतो. यस साईराजे सर. यस, आमचे तेजजी केनी या ठिकाणी आहेत. माऊली सायबर कॅफेचे जे ऑनर आहेत आणि शिवसेनेचे एक जबरदस्त कार्यसम्राट म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांची ख्याती आहे. तर तेजजी केनी, अच्युत पाटील या मुख्य मंचकावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. सचिनजी राजे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तलोजा मस्कुलचे ग्रामस्थ असतील, पेठालेचे ग्रामस्थ असतील, भोईरपाड्यातील ग्रामस्थ असतील, आमचे राजा भोईर असतील, त्यानंतर आमचे रवी भोईर असतील, अविनाश मुंबईकर असतील आणि आमचे रोहिदास दादा मुंबईकर असतील, सर्वांना विनंती करीन की आपण मुख्य मंचकावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. मैदानाच्या आतमध्ये आता इथे गरज आहे धावपलकाला वेग देण्याची. त्यासाठी चौकार षटकारांचा शोध लावावाच लागेल फलंदाजांना. अदरवाईज आणखी एक अशक्त धावपलक आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकं म्हटली तर अलीकडच्या क्रिकेटचा विचार करता कमीत कमी 50 धावा रात्रकालीन क्रिकेटमध्ये तुम्हाला फाईट देण्यासाठी मला असं वाटतं त्या तितक्या पुरेशा नाहीत, परंतु तुम्हाला त्या प्रेरणा देतील. तिथपर्यंत तरी पोहोचलं पाहिजे. म्हणजे फर्स्ट माइलस्टोन टू बी अचीव्ड बाय दी बॅटिंग टीम इज 50 रन्स. 50 पर्यंत तुम्हाला पोहोचायचंय. त्या दृष्टिकोनातून डाव पुढे घेऊन जावा लागेल. आतापर्यंत 20 बनलेले आहेत. उर्वरित 2 षटकांमध्ये जर 25-30 धावा आल्या तर समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काही नसण्यापेक्षा काही असणं कधी चांगलं, या उक्तीप्रमाणे नाईटचं क्रिकेट आहे, त्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाला मुभा असेल तिथे. पाहायचंय गोलंदाजीसाठी आकेश पाटील तयार होत आहेत आणि या स्पर्धेतील ऑफिशियल स्कोरर जतीन गोंधळी यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज अनाउन्स होत आहे. मला असं वाटतं त्यांचे ते जवळचे मित्र असावेत. 20 धावा आहेत धावपलकर, 3 गडी बाद आहेत. स्ट्रायकिंगला बॅटर अनिकेत पवार. आकाश सहा चेंडू फार उंच उडी घेणारा. इथे पंच आपल्याकडे वळत आहेत आणि याचमुळे हा चेंडू वाईड घोषित केला जातो. पूर्वीचा जर नियम आपण बघितला तर पूर्वी या पद्धतीने उसळी घेणाऱ्या चेंडूला वाईड न ठरवता सर्रास नो ठरवलं जायचं, परंतु क्रिकेटमधील नियम कालपरत्वे बदलत आलेले आहेत. त्याचमुळे अलीकडे आपण बघतो की रिच पेक्षा अधिक उंचावरून चेंडू गेला तर त्याला वाईड ठरवलं जातं आणि 1 बाउन्स फॉर दी ओव्हरची वॉर्निंग दिली जाते. समोरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षक साईड ऑन पोझिशन मध्ये होते आणि ते जे मला असं वाटतं तो लहान मुलगा तिकडे आहे त्याचा आडसर कदाचित क्षेत्ररक्षकाला आला असावा. आपण शाश्वती पूर्ण म्हणू शकत नाही, त्यामुळे प्रेक्षकांना विनंती असेल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये विशेषत्वाने तुम्हाला रॅलिंगच्या आतमध्ये यायचं नाही. या सूचनेकडे गांभीर्याने लक्ष द्या. हा चौकार. प्रत्येक षटकासाठी अगदी बरोबर आहे. ही सूचना अगोदर दिलेली आहे. क्रॅकिंग ऑफ ड्राइव्ह ऑफर्ड बाय बॅटर, फील्ड स्पिन अवेलेबल, फील्डेड सक्सेसफुली अँड रिटर्न्स इट मनवाईल. 1 सिंगल हॅज बीन कंप्लीटेड. एकच धाव इकडे मिळते. मला असं वाटतं जर तिथे कलेक्शन योग्य करता आलं असतं तर मला असं वाटतं फलंदाज तिकडे बाद करण्याची संधी मिळाली असती. आकेश पाटील या गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक मिळवली तर कामेशजी पाटील यांच्या वतीने 5555 रुपयांचं बक्षीस इकडे अनाऊन्स झालेलं आहे. आता हा खेळाडू
मैदानाच्या आतमध्ये ही जी संधी आहे तिचा कशा पद्धतीने वापर करेल हे बघायचं आहे. 26 रन्स ऑन दी बोर्ड. 8:33 या सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटं असतात या पद्धतीचा उल्लेख आम्ही करतो. इन बिटवीन 2 मिनिटांसाठीचा ड्रिंक्स ब्रेक, 3 मिनिटांसाठीचा ड्रिंक्स ब्रेक तिकडे कंप्लीट झालाय. या सगळ्याचा ताळेबंद करूया. डावखुरे हाताचा फलंदाज, चेंडू पुढे जायचा तर मागे आलेला आहे, परंतु हा मिस टायमिंग फटका या फलंदाजाला 4 धावा देऊन जातोय. नशिबाचा चौकार. सन्माननीय आमचे संदीप दादा केनी साहेबांचं मुख्य मंचकावरती आगमन होते. त्यानंतर आमचे बंधू जयदाजी राजे माजी क्रिकेटर आपण देखील मंचकावरती या. जयदा दादा आपण देखील यावं. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. 30 धावा याचबरोबर धावपलकावर जोडल्या गेलेल्या. खरं तर आपण बघत आहोत कधी कधी या पद्धतीचे फटके आहेत ते तुमच्या विरोधात जात असतात, म्हणजे तिकडे तुम्ही बाद सुद्धा होऊ शकता. परंतु कधी कधी या पद्धतीच्या मिसटायमिंग फटक्यामधून, कन्व्हिन्सिंगली न खेळणाऱ्या फटक्यामधून धावा सुद्धा येतात. याला सर क्रिकेट म्हणतात. गोलंदाजाच्या शैलीवर इथे आक्षेप नोंदवला गेलेला आहे. यानंतर येणारे चेंडू खरं तर इकडे चेक केले जातील. मला असं वाटतं यस, आयोजकांच्या वतीने तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. वेलकम. या गोष्टीवरही आपण बोलण्याचा प्रयत्न करू. धावपलक जाऊन पोहोचलेला आहे 30 वर. 3 गडी आतापर्यंत बाद. या बेस इथे फुललेंचा चेंडू आहे. लेग स्लिपला क्षेत्ररक्षक चकतायत. बॅकअप मिळत आहे. जर्सी नंबर 45 फलंदाज असावेत, परंतु इथे एक क्षेत्ररक्षण सोन्याच्या वतीने चांगलं झालंय. 2 धावा त्याच्या वतीने आपल्या संघासाठी वाचवल्या गेलेल्या आहेत. 2 धावा धावपलकावर जोडल्या जातील. एकूण धावांचा विचार केला तर 32 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. बघा इथे खरं तर तिसरे पंच म्हणून ऑफिशियल पंच न जाता कमिटीचे पंच पाठवण्यात आलेले आहेत. याची महत्वाची कारण आहेत. कारण बऱ्याचदा मैदानाच्या आतमध्ये खेळणाऱ्या संघाला, गोलंदाजाला, गोलंदाजी करणाऱ्या संघाला असं वाटतं की पर्पजफुली कदाचित पंचाने आमच्या गोलंदाजाला वर इकडे खरं तर कारवाई केलेली आहे. त्यामुळे या गोष्टीपासून वाचण्यासाठी मग पंचाने आता मला असं वाटतं अलीकडे 2-3 वर्षामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. हा चेंडू वाईड आहे, त्यामुळे आता पंच ठरवतात की कमिटीचाच कमिटी मेंबर अथवा तुमच्या पसंतीचा माणूस पंच म्हणून मैदानाच्या आतमध्ये असावा, आणि तेच केलं गेलेलं आहे. 33 धावा धावपलकावर आपण जोडलेल्या खरं तर बघत आहात. हे षटक आहे 4थं की जे आकेश पाटीलच्या वतीने फेकलं जात आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 2 वाईड आलेले आहेत, 2 चौकार आलेले आहेत. धावपलक जाऊन पोहोचलेला आहे 33 वर. 3 गडी बाद. या बेस इथे लोअर फुल टॉस आणि त्यावर हा अत्यंत कडक प्रहार. KDK कडक षटकार. या फटक्याचं वर्णन पिकअप स्लॉग असं करावं लागेल, कारण फार लवकर पिकअप केलं होतं आणि स्लॉगचा फटका खेळला होता फलंदाजाने. मनगटाची अत्यंत चांगली ताकद इथे वापरली होती फलंदाज ऋषिकेश घरतने. चांगली फलंदाजी करताय. डावखुरे हाताचे फलंदाज नॅचरली अग्रेसिव्ह असतातच, ते अग्रेशन योग्य वेळेला दाखवता आलं पाहिजे. या षटकाराने ते आपण पाहिलं. गरज ही आहे या संघाला धावांची, आणि त्या मिळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डावखुरे हाताचे फलंदाज ऋषिकेश करतायत. या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार आला, त्याचमुळे एक्सेलरेशन मिळालेलं आहे की जे अपेक्षित आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. 39 रन्स ऑन दी बोर्ड. 39 धावा धावपलकावर. 3 गडी बाद. प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करताना पापडीचा पाडा. थँक्यू सो मच. आमचे बबलू पाटील, प्रवीण पाटील या ठिकाणी स्वागत आहे. त्यानंतर आमचे रोहिदास पाटील या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. मयूर राजे आमचे आदर्श खेळाडू आहेत, आराध्य स्पोर्टचे मालक देखील आहेत. विनंती करीन ना मयूर राजे आपण देखील यावं. योग्य वेळेचा वापर इथे मैदानाच्या आतमध्ये 4 षटकं फेकण्यासाठी गोलंदाजी करणाऱ्या संघाने घेतलेले आहेत. 3 मिनिटांचा लांबलेला ड्रिंक्स ब्रेक आपण बघतो. जवळजवळ 8:55 झालेले आहेत. 8:33 सामन्याला सुरुवात झाली. 22 मिनिटं इथे पूर्ण वेळ घेतलेला आहे. त्यातून 3 मिनिटं जर वजा केली तर 19 मिनिटं अशा पद्धतीचा कालावधी. त्याचमुळे समथिंग अराउंड 20 मिनिटापर्यंत किंवा त्यापेक्षा 31 सेकंद जरी अधिकचे झाले तरी मला असं वाटतं समालोचक त्याचबरोबर स्कोरर
संघांना त्या पद्धतीने कठोर बनत असताना कारवाई करत नाही संघांवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत, कडे कडे खेळायचं ही सगळ्यात महत्वाची चूक इथे केली गेलेली आहे फलंदाजांच्या वतीने. शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी मिळते, वेग पुन्हा एकदा भन्नाट पाहायला मिळतो. या परिसरातील अत्यंत वेगवान असणारे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत. यश भोईर शेवटच्या षटकासाठी राखून ठेवलेत. अलीकडे डेथ ओव्हरचं षटक कोणत्या गोलंदाजाने हाताळावं यावर सुद्धा प्रकर्षाने विचार केला जातो. सूक्ष्म निरीक्षण इथे आपल्याला पाहायला मिळतं संघ कर्णधाराचं, आणि त्यासाठी एक्सपर्ट बॉलरची निवड केली जाते. इथे याच गोलंदाजाच्या वतीने फलंदाजाला नामोहरम केलं गेलेलं आहे. फलंदाज अनिकेत पवारच्या खेळीचा अंत होतोय. चौथा हादरा फलंदाजी करणाऱ्या पापडीचा पाडाला. तमाशास दरम्यान आमचे अजय दारिस्कर सरांचं या ठिकाणी शुभागमन. आपलं स्वागत आहे श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये. मोस्ट वेलकम सर. रायगड जिल्ह्याचं ऐतिहासिक महत्व या अगोदर अनेक गाण्यांमधून आपण ऐकलं. त्याचबरोबर माझे साथी समालोचक दोन्ही समालोचकांनी यावर प्रकाश टाकला. योगेशजी मडबी असतील, त्याचबरोबर साईजी राजे असतील. रायगड जिल्ह्यातील खरं तर क्रीडा क्षेत्र किती प्रगल्भ आहे किंवा रायगड जिल्ह्यातील क्रीडा वारसा किती मोठा आहे याचं चित्रण आपल्यापर्यंत पोहोचवणारं संगीत या अगोदर आपण ऐकलं. त्यावर यानंतर बोलूया. यश या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक मिळवली तर सागर भोईर यांच्या वतीने 5,000 रुपयांचं कॅश प्राइज अनाऊन्स केलं जाते. बघा आम्हाला सूचना मिळाल्यानंतर लगेचच कॅश प्राइज अनाऊन्स करतो, परंतु तो माइलस्टोन अचीव केल्यानंतर ज्यांच्या वतीने कॅश प्राइज अनाऊन्स होतं त्यांना विनंती असेल की ती रक्कम लगेचच आपल्याला जमा करायची. 39 रन्स ऑन दी बोर्ड. 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. आजच्या दुपारीच भिवंडीमध्ये झालेला किस्सा तुम्हाला सांगेल. यावेळेस आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फोर्सिबल स्ट्रोक आपण बघतो. फार मोठं बक्षीस लावलं गेलं नव्हतं, फक्त 100 रुपये प्रति षटकामागे लावले होते. पप्प्याभाई असं लावणाऱ्याचं नाव होतं. आज दुपारी मी वेळे भिवंडी येथे समालोचनासाठी होतो आणि इनिंग संपली तरी खरं तर ते बक्षीस मिळालं नव्हतं. सामना संपल्यानंतर पर्पजफुली त्या माणसाला कॉल करून बोलवण्यात आलं आणि ते बक्षीस वितरित करायला लावलं. त्यामुळे ह्या गोष्टीचं गांभीर्य आहे. 40 धावा धावपलकावर 4 गडी आतापर्यंत बाद झालेला आपण बघत आहोत. 3 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. 50 गाठण्याचा प्रयत्न करतील फलंदाज. डावखुऱ्या आताचे फलंदाज स्ट्रायकिंग एंडला इथे आपण बघतो. ज्या फलंदाजाने या संपूर्ण डावामध्ये चांगली फलंदाजी केलेली आहे ऋषिकेश घरत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय. कंट्रोल्ड फटका आपण बघतो. ऑन ड्राईव्हचा डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवतात, फेकी करतायत. प्रेमाने यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला आणि तो त्याचा इथे खरं तर यशस्वी सुद्धा झालेला आहे. दुसरी धाव अपूर्ण. फलंदाज संकेत गायकर बाद. आमचे रवी मडवी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आमचे वासुदेवदादा मडवी असतील, त्यानंतर आमचे धर्मनाथ मडवी असतील, जगू मुंबईकर देखील मॅचचा आनंद घेत असतील. त्या सर्वांचा आपण हार्दिक हार्दिक स्वागत व्यक्त करू. प्रेक्षकांचा प्रचंड आणि उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभलेला आपल्याला पाहायला मिळतो. समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूने जर आपण नजर टाकली किंवा कॅमेऱ्याचा डोळा जर तिथपर्यंत पोहोचला तर आपल्याला पाहायला मिळेल की खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षकांविना कोणतीही स्पर्धा मोठी झालेली नाही आणि आजपर्यंत ती तशी झालेली आपण पाहिलेली नाही. प्रेक्षकांची संख्या फार महत्वाची असते. आभाळाचा विचार केला तर फक्त चंद्रसूर्य असून चालत नाही, आभाळामध्ये चांदण्या सुद्धा असाव्या लागतात तर आभाळ शोभिवंत दिसतं. हे बघा, हे सगळे आमचे प्रेक्षक. यावेळेस ऑफ ड्राईव्हचा फटका लॉफ्टेड आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. 25-25 25-25च्या वतीने चेंडू अडवला गेलेले. त्यानंतर झालेली फेकी आपण इथे बघतो. पंचाला मात्र सॅटिस्फाय करता आलं नाही. पंच तटस्थ आहेत. 2 धावा इकडे पूर्ण झालेले आपण बघतो. एखादी शाळा म्हटली की शाळेमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक असून चालत नाही, कर्मचारी असून चालत नाही, त्यामध्ये विद्यार्थी असणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याचमुळे एखाद्या स्पर्धेचं मूल्यमापन करायचं असेल तर त्या स्पर्धेमध्ये मुख्य व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी आणि प्रत्यक्ष मैदानात सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांची संख्या या 2 मापदंडावर त्या स्पर्धेचं मूल्यमापन केलं जातं आणि ही स्पर्धा
या दोन्हीही मापदंडांमध्ये पुरून उरलेली आहे. शेवट गोड करतायत फलंदाज ऋषिकेश. मैदानाच्या आतमध्ये वाघाप्रमाणे लढलेले आहेत. हा डाव पहिला आहे आणि पहिल्या डावामध्ये धावा बनलेले आहेत 49. ज्या 50ची चर्चा आपण करत होतो त्या 50 धावांचं टार्गेट इथे प्रतिस्पर्धी संघासमोर अर्थात बोईरपाडा संघासमोर सेट करण्यामध्ये यश मिळतं. यावेळेस पापडीचा पाडा संघाला फलंदाजी ऋषिकेश गरजची अत्यंत चांगली राहिलेली आपण पाहिलेली आहे. थँक्यू. चला मुख्य मंचकावरती आपण पाहुण्यांचा करूया शुभ सन्मान. आमचे संदीप दादा केणी यांचा देखील मुख्य मंचकावरती आपण करूया शुभ सन्मान. संदीप दादांना विनंती करीन की आपण यावं, आपलं शुभ सन्मान आम्ही मुख्य मंचकावरती करू. श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये प्रत्येक मान्यवरांचा शुभ सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य. या संदीप दादा केणी यांचा मुख्य मंचकावरती आपण करतोय शुभ सन्मान. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि स्पर्धेची आठवण राहावी म्हणून भिंतीवरील घड्याळ देऊन आपण करतोय शुभ सन्मान. त्यानंतर आमचे जयदास राजे यांचा देखील शुभ सन्मान आम्ही मुख्य मंचकावरती करू. मॅचचा आनंद घेतात आमचे ओमकार पाटील, रोहिंजनचे आमचे मित्र आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चला या जयदासजी राजे आपलं देखील शुभ सन्मान आपण करू. या जयदास दादा आपलं देखील शुभ सन्मान आम्ही करू. सर टॉससाठी आपण मधु काका घरत काय महादू काका घरत या ठिकाणी आहेत. महादू काका आपण देखील यावं, आपलं देखील मंचकावरती आम्ही करतो शुभ सन्मान. टीम राजाराणी घोट टीमचे कर्णधार आणि बेतवडी टीमचे संगणक नाणेफेकीसाठी आपण लगेच संपर्क साधा. सामना 4 षटकांचा असेल. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. सर कॉम्बॉक्समध्ये आपण करूया बदलाव. आमचे बंधुतुल्य मित्र पनवेल समालोचक असोसिएशन समितीचे उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय आमचे योगेश दादा मडवी सरांचा आवाज आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकणार आहोत. पाहुण्यांचा शुभ सन्मान. तर चला या बेतवडी टीम नाणेफेकी करणार आहोत. दोन्ही टीममध्ये प्रभावशाली खेळाडूंचा भरणा आहे. नाणेफेकी इथे मात्र केली जाईल. तर संदीप दादा केणी यांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी आपण करू. संदीप दादा नाणेफेकी आपण करू. तर जयदासजी राजे आमचे बंधू आहेत, त्यांचा शुभ सन्मान मुख्य मंचकावरती आम्ही करतोय. तर या बेतवडी टीम नाणेफेकी आपण करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत. काय जबरदस्त सामना झाला आपण खऱ्या अर्थानं पाहिला. निसट्टा विजय खऱ्या अर्थानं बेतवडी टीमनं खेचून घेतलाय. तर तुमचं अभिनंदन. क्रिकेट हा खेळ असतो स्फूर्तीचा, जरी वेगळे असल्या वाटा, म्हणून या बलाढ्य संघामध्ये करूया आपण छापा आणि काटा. संदीप दादा केणी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करतोय. 4 षटकांची मॅच आहे. गोष्टीकडे लक्ष केंद्रित असू द्या. आणि नाणेफेकीचा बॉस यस बेतवडी टीम सर्वप्रथम निर्णय सांगा. फिल्डिंग 4 षटकाची मॅच आहे. समोर राजाराणी गोट टीम एक बलाढ्य संघ आपण देखील पाहू शकाल, कारण 2 षटकार नक्कीच प्रदीपने देखील घेतले आणि तसंच सामना तुमचा देखील झाला. पण एकंदरीत काय प्लॅनिंग असेल बघूया. कमीत कमी रनानं त्यांना रोखायचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच ऑल द बेस्ट. नक्कीच आता फलंदाजी करायची आहे. 4 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. 40 ते 45. आता प्रदीपचे आपण फलंदाजी पाहिली. आता प्रदीपने निसट्टा विजय या ठिकाणी केलाय, परंतु आता 40 ते 45 धावा काढण्यासाठी आता कोणते फलंदाज इथे चांगला खेळ करतील? रुपेश आहे, प्रसाद आहे आणि प्रदीप आहे आणि सुनील आहे. ओके ऑल द बेस्ट. टॉस बॉक्सनं न्यूज येते. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय बेतवडी टीमनं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. थँक्यू. अजय सरांचा आपण शुभ सन्मान करतोय. आमचे बाईक या ठिकाणी घेऊन आलेत. तुमचा देखील शुभ सन्मान. ही भारतीय संस्कृती, ती संस्कृती आम्ही नक्कीच इथे जपली जाईल. पांडुरंग पाटील आमचे आहेत. काका
सातत्याने ते 5 दिवस त्यांची उपस्थिती आहे. त्यांचा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत, कारण 5 दिवसामध्ये पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण करतोय. कारण एकाच दिवशी जर सन्मान राहिला तर विसरल्यासारखा होतोय. हरकत नाही, आमचे यवन जोडी ते तुमचा शुभ सन्मान करतील. एक जबरदस्त सन्मान चिन्ह महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन या स्पर्धेचं नावच आहे श्री छत्रपती ट्रॉफी. या स्पॉन्सरचा ग्रीन सिग्नल. इट्स ओव्हर टू योगेश मडवी सर. थँक्यू. थैंक यू सो मच. बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. फिर एक बार चलते मैदान पर जहां पर मुकाबले की बात करेंगे तो पहले राउंड का अंतिम मुकाबला आप देख रहे हैं. एक तरफ है टीम भोईरपड़ा, दूसरी तरफ है टीम पापड़ीता पड़ा टीम, जिन्होंने पहले बल्लेबाजी की थी और पहले बल्लेबाजी करते समय रन बनाए 49 रन और 50 रनों का टारगेट होगा मैदान के ऊपर. तर पंकज साडी इथे प्राइज आहे बघा. रामबाबू यादव यांच्याकडून चौकार किंवा षटकार हॅट्रिक साठी 1000चा प्राइज है. रामबाबू यादव इनके तरफ से लगातार 3 चौके 3 छक्कों के लिए. पचास रनों का टारगेट मैदान के ऊपर है. और जीत की बात करेंगे तो पहला विकेट पहले गेंद के ऊपर. अच्छी डिलीवरी, सामने की तरफ गेंद को ढकेल दिया. ऑन साइड में स्क्रीन के सामने फील्डर जब तक लॉन्ग ऑफ से यहां पर आएंगे तब तक यहां पर रन बनी है. केवल एक सिंगल के साथ अकाउंट को ओपन किया. शुरुआती बल्लेबाज की बात करेंगे तो बालू राजे जल्द लौटे, 0 के ऊपर गोल्डन डक के शिकारी बने. और उसके बाद नए बल्लेबाज नीलेश भोईर मैदान पर आए. नीलेश भोईर अब सेकंड पर होंगे पंकज मडवी. इस बार गेंद को हवा में खेला, फील्डर दूर है. पावर प्ले में शानदार शुरुआत. गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन. कमलाकर शेठ पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी नक्कीच समाजसेवा केली. असे जबरदस्त व्यक्तिमत्व आमचे संदीप शेठ म्हात्रे, त्यानंतर आमचे महेंद्रदादा म्हात्रे या ठिकाणी आले. त्यांना विनंती करीन आपण मुख्य मंचकावरती या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यावर संदीप दादा म्हात्रे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस, चेक करना चाहते दर्शक तो है वहां पर मौजूद, मगर तीसरे अंपायर के लिए यहां पर मांग की गई है. टीवी अंपायर यहां पर बताएंगे कि ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर पहुंची या नहीं. शुरुआत तो अच्छी रही मैदान के ऊपर. शुरुआत में गेंदबाजी बेहतर रही और गेंद शायद बाउंड्री लाइन के यस, प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून दूध का दूध और पाणी का पाणी. नक्कीच आपण निर्णय योग्य तो निर्णय, कोणावरती अन्याय होणार नाहीये, कारण ही स्पर्धा आपल्या हक्काची, मानाची, सन्मानाची. प्रेक्षक आहेत बघा, प्रेक्षकांनी द्यायचं डिसिजन. यस, षटकार आहे. तर पंचांचा डिसिजन आलाय साधा बा षटकार येतो. खरं तर कारण प्रेक्षक हे आमच्या स्पर्धेचे प्रमुख घटक असतात आणि काही असे डिसिजन असतात ते प्रेक्षकांमुळे अपन देत असतो. खरं तर प्रेक्षकांचं कौतुक करू. जीत की बात करेंगे, 50 का टारगेट. रन संख्या की बात करेंगे 7 रन. इस बार ऑन साइड में खेलने की कोशिश थी, बल्ला गेंद का संपर्क नहीं है. पड़ने के बाद थोड़ी सी उछाल लेती हुई
बल्लेबाज को बीट किया। डॉट की समाप्ति। अच्छी प्रतियोगिता आप देख रहे हैं, छत्रपति ट्रॉफी 2025 का शानदार पर्व आज है। इस प्रतियोगिता की पहली रात और गुलाबी ठंडी में दर्शक लुत्फ उठाते हुए मुकाबले का सभी दर्शकों का फिर एक बार स्वागत। इस बार अच्छी डिलीवरी ऑफसाइड में गेंद को खेला अलोंग द कार्पेट। जब तक गेंद को फील्ड करे तब तक एक सिंगल और सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 8 रन, जो कि प्रति ओवर 10.00 की औसत बरकरार रखनी है। रन संख्या की बात करेंगे तो टीम टोटल 5 टोटल स्कोरबोर्ड के ऊपर रन संख्या यहां पर 8 रन। पावर सर्कल की पहली ओवर है। ब्लॉक कॉल में गेंद को फेंका। अपील स्ट्रांग है, अपीलों में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास की कमी। अंपायर को गुमराह करने की कोशिश थी मगर अंपायर का डिसीजन नॉट आउट। शायद रन संख्या 1। दोनों बल्लेबाज बिल्कुल यहां पर दोनों अंपायर यहां पर बिल्कुल डिस्कस कर रहे हैं, यहां पर डिसीजन देते हुए। ओवर की समाप्ति हुई। पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या केवल 1 विकेट के नुकसान पर 9 रन बने। अब जीत के लिए 41 की आवश्यकता 24 गेंदों के ऊपर। सन्मान्य आमचे गजानन पाटील साहेब असतील, त्यानंतर नितीनदादा म्हात्रे, विठ्ठलदादा म्हात्रे, आपण वेळात वेळ काढून स्पर्धेची शोभा वाढवली, आपलं मनापासून आम्ही आभारी आहोत। या स्पर्धेचे अविभाज्य घटक आमचे कमलाकर शेठ पाटील असतील, त्यानंतर आमचे मुकुंद राजे यांच्या माध्यमातून तुमचा विशेष आभार। या स्पर्धेच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत असतील आमचे अभयजी जोशी मॅन फ्रॉम पापडीचा पाडा, त्यानंतर सदानंद शेठ जोशी पापडीचा पाडा या मॅचचा आनंद घेतात, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। रन संख्या की बात करेंगे तो टीम की टोटल रन संख्या 9 रन। पहला ओवर समाप्त हुआ। दूसरे ओवर की बात करेंगे तो दूसरे ओवर में गेंदबाज ऋषिकेश घरत आ चुके ओवर नंबर 2 करने के लिए। पावर प्ले का पहला ओवर 9 रन, शानदार शुरुआत रही थी। विशाल तांबड़े आए नए गेंदबाज ओवर नंबर 2 के लिए। पावर सर्कल का पहला ओवर शानदार रहा और आप दूसरा ओवर करेंगे विशाल। यह अच्छी डिलीवरी सामने की तरफ गेंद को खेला, ऑफ साइड में फील्डर है और रन संख्या 1। शायद गेंदबाज को पहचान नहीं पा रहे हमारे 12वें खिलाड़ी, बोल रहे यहां से कि वो ज्यादा काला दिखता है इसलिए नाम पहचान में नहीं आ रहे। रन संख्या की बात करेंगे तो इस बार शानदार हिट, गेंद को भेज दिया मिड विकेट के ऊपर से सीमा रेखा के बाहर। शानदार छक्का। आगमन झाले आदरणीय सन्माननीय तानाजी बाबूराव भडवी मुख्य मंचिकावरती आहे, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आमचे भांजे आहेत खऱ्या अर्थाने आमचे तानाजी दादा, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। रन संख्या की बात करेंगे तो टीम को टोटल रन संख्या 16 के ऊपर। जीत की बात करेंगे 50 का टारगेट, यानी कि अभी भी 34 की जरूरत है। फिर एक बार कदमों का इस्तेमाल मगर फील्डर मौजूद, चिड़िया छिप गई खेत में। विकेट का पतंग। रन संख्या इस समय 16 रन, 2 विकेटों के नुकसान पर। अभी भी बचा हुआ टोटल 50 की टारगेट थी, अभी भी 34 की आवश्यकता है। मुकाबला शानदार होगा, वार पे वार पलटवार। विकेट नंबर 2। या ठिकाणी आपण ज्या मान्यवरांचं खऱ्या अर्थाने वाट पाहत होते ते आदरणीय सन्माननीय क्रिकेटला भगवंत मानणारा व्यक्तिमत्व आमचे बालाशेठ धुमाळ राजाराणी गोट या स्पर्धेच्या खऱ्या अर्थाने ते यशस्वी आयोजक देखील आहेत आणि त्यानंतर राजाराणी हॉटेलचे मालक देखील आहेत आणि खऱ्या अर्थाने पाहिलं
आमचे बालाशेठ धुमाल मुख्य मंचिकावरती आलेले आहेत, त्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. थँक्यू सो मच, आपण आलेत आणि स्पर्धेची शोभा वाढवली. थँक्यू. टोटल की बात करेंगे तो रन संख्या इस समय 16 रन 2 विकेटों के नुकसान पर मुकाबला शानदार होगा. कहीं मत जाना दर्शक, क्योंकि आज की रात आप सभी के नाम छत्रपति ट्रॉफी का शानदार पर्व. और आज देखिए बिल्कुल इस मुकाबले के बाद सेकेंड राउंड का मुकाबला. आज एक टीम सुपर 5 में क्वालिफाई होगी. पार्टनरशिप किया गेंद को, स्क्वायर लेग में कोई खिलाड़ी नहीं है. धन 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 करती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन. मध्ये आता ते खेळत आहेत. तर सतीश राजे एक रॉयल आणि एक डॅशिंग व्यक्तिमत्व. तर सतीश राजे आपल्या चिमुकल्या कन्यांसोबत आलेले आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि 3 चौकार जर खेचले कोणत्याही फलंदाजांना भोईरपाडा टीमसाठी खास करणार असतील तर 2100 रुपयाचं पारितोषिक सतीश राजे यांच्याकडनं. तो यहां पर बात करेंगे बाइट का इशारा और एक अतिरिक्त रन. टीम की टोटल आगे बढ़ती हुई रन संख्या 21 रन. अभी भी 29 की आवश्यकता है. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. और मुकाबले में दोनों टीम को कोशिश करनी होगी, क्योंकि हार और जीत तो होती रहती है, मगर इस मुकाबले में कौन मुकाबला जीतेगा, कौन सुपर अगले राउंड में पहुंचेगा. ये अच्छी डिलीवरी, घुटने का इस्तेमाल कर रहे थे मगर बॉडी से काफी दूर गेंद थी. ऑफ स्विंग के बाहर वाले अंपायर ने इसे वाइड करा दिया. अतिरिक्त रन बढ़ते हुए टीम की टोटल अतिरिक्त के साथ रन संख्या 22 पर सिंगल डबल के साथ मुकाबला आगे बढ़ता हुआ. $50 का टारगेट. शानदार मुकाबला. रन संख्या की बात करेंगे तो इस समय 22 रन. अब जीत की बात करेंगे, 19 गेंदें अभी भी बची हुई है. बल्ले का हिस्सा और एक विकेट का पतंग. जिस खिलाड़ी ने जीत की राह पर ले गए थे, शायद उम्मीद जताई थी, वही खिलाड़ी मैदान के बाहर बैट्समैन भूषण पाटिल बैक टू द डगआउट. एक चौका उनके बल्ले से आया था और लौटे मैदान के बाद 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 22 रन. जीतने के लिए 18 गेंदें, आप चाहिए 28 रन. नवसाचा गणपती खऱ्या अर्थाने आमचे कमलाकर शेठ पाटील साहेबांना खऱ्या अर्थाने पावलाय तो चिरनेरचा महागणपती. कारण प्रत्येक संकष्टीला आमच्या कमलाकर दादांचा त्या ठिकाणी नक्कीच आमच्या देवाला भेट देण्यासाठी आम्ही सातत्याने त्या ठिकाणी जातो. आणि नवसाचा गणपती खऱ्या अर्थाने आणि बॅनर्सवरती देखील आपण महागणपती चिरनेरचा महान गणपतीचं दर्शन नक्कीच घेऊ शकता. नक्कीच नवसाला पावलाय आमच्या SK एंटरप्राइजेसचे ऑनर आमचे कमलाकर शेठ पाटील यांच्यासाठी. नक्कीच सही खरं तर आपण पाहतोय आमचे कमलाकर दादा पाटील ज्यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रीडा स्पर्धा आमचे मुकुंद राजे यांनी पाहिलेल्या उघड्या डोळ्यांनी स्वप्न की आज आपल्याला ही स्पर्धा घडवायची. मागच्या वर्षी एक दमदार स्पर्धा पाहिली, याही वर्षी तेच स्वप्न गुण या ठिकाणी आमची बनजोडी मैदानावरती आली. संपूर्ण सिग्नेचर क्रिकेट संघ खरं तर आमचे तळूचे मजकूर ज्यांनी घेतली अपार मेहनत, त्यांच्या जिद्दीनं त्यांच्या कष्टानं ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दमदार आयोजन. आज पहिली रात्राने पहिल्या रात्रीतील पहिल्या राऊंडचा अंतिम सामना पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी बोरपाडा संघाला लक्ष गाठायचं इथे. जिंकण्यासाठी 50 धाबेचं, परंतु 2 षटकामध्ये 22 आल्यात. उर्वरित समीकरण 3 षटकांना 28 धाबेची गरज आहे. बघा 13 मिनिटं झाली आहेत 2 षटक फेकण्यासाठी. पापडीचा पाडा संघ या गोष्टीची नोंद घ्या. 7 मिनिटांमध्ये आता तुम्हाला 2 षटक फेकावे लागतील, अन्यथा आता तुम्हाला एक फिल्डर सर्कल मध्ये लावावं लागेल. कारण आमच्या स्कोरर ज्यांनी टाइम सेट केलेला ऑलरेडी, कोणालाही या ठिकाणी माफी नसेल. बॉल चांगला आहे, पडल्यानंतर अगदी फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. व्हेरी गुड डिलीवरी. खरं तर गोलंदाज करत असताना ओव्हर नंबर 3 आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. जीत की बात करेंगे तो 50 का टारगेट और इस समय रन संख्या केवल 22 रनों के ऊपर है. दोनों ताकतवर टीमें एक दूसरे के सामने. कहते हैं कि मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं.
जीत हासिल करनी है तो आपको संघर्ष की जरूरत है और इस समय संघर्ष करना पड़ेगा। 17 गेंदे, 28 का समीकरण। ब्लॉक हॉल में गेंद को फेंका, हल्के तो से गेंद को मोड़ दिया ऑन साइड में। जब तक वाइड लॉन्ग ऑन में गेंद को रोके तब तक यहां पर रन बने। एक सिंगल के साथ टीम आगे बढ़ती हुई 23 रन के ऊपर। अभी भी 27 रन की आवश्यकता है। 16 गेंदे 27 रन, यानी कि आप बात करेंगे इस मुकाबले की तो शायद गेंदे 16-27 रन, गेंदों के बीच केवल 11 का अंतर है, यानी कि मुकाबला बैलेंस है। यहां से टीम पापड़ी दबा रखी गेंदबाजी अच्छी होती है तो मुकाबले में वापसी हो सकती है, और यहां से आने वाले ओवर में अच्छी बल्लेबाजी करते हैं तो मुकाबला पूरी तरह से मजबूत बन सकता है। पटकी हुई गेंद पड़ने के बाद थोड़ी सी बाउंस हुई, बल्लेबाज को बीट करती हुई सीधा विकेट कीपर के दस्तानों में। मौका था बल्लेबाज के पास, मगर गेंद आने से पहले बल्ला घुमा चुके और यहां डॉट की समाप्ति। ओवर नंबर 3 की बात करेंगे तो इस ओवर में 3 गेंदे हो चुके ऑलरेडी। आप समीकरण की बात करेंगे 15 गेंदे 27 रन की आवश्यकता। देखिए पापड़ी दबा टीम, आपका समय समाप्त हो रहा है और यदि समय समाप्त होता है तो फिर पेनल्टी लग सकती है। अच्छी डिलीवरी, बल्ले का शायद हिस्सा लिया था, विकेट कीपर ने गलती की, एक रन यहां पर नहीं ले पाए। आप समीकरण 14 गेंदे 27 रन। इसलिए मैंने कहा ना ये टर्निंग पॉइंट वाला ओवर। अच्छी गेंदबाजी करे गेंदबाज सिद्धू, जल के बिल्कुल गेंदबाजी कर रहे हैं, जो कि तीसरा ओवर है, निर्णायक है, और अच्छी गेंदबाजी सिद्धू द्वारा। पटकी भी गेंद फिर एक बार, बल्लेबाज के कंधों के ऊपर से गेंद निकली विकेट कीपर की दस्तानों में। इस अंपायर से रूबरू न करें, अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन। पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि वाईट साठी रिव्ह्यू नसणार आहे। पंचांचा ऑनफिल्ड, वाईटचा ऑनफिल्ड निर्णय असेल। गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा टीम पापडीचा पाडा। फर्स्ट वॉर्निंग तुमच्यासाठी दिली होती। पंच प्रोफेशनल आहेत, कोणावरती अन्याय नसणारे। पंचांचा निर्णय अंतिम असेल, गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा। पंचांनी 9 घोषित केला, अर्थात बाउंसर चेंडू होता, सेकंड बाउंसर, बिल्कुल सेकंड बाउंसर। यहां पर हमेशा पहले वार्निंग दी थी गेंदबाज को बिल्कुल, और इस सेकंड बाउंसर यहां पर अंपायर ने 9 बॉलर करा दी। और इस अतिरिक्त रनों के साथ रन संख्या 23 रन 24 रन बने। तो अब फ्री हिट वाली गेंद होगी इस गेंद के ऊपर। बल्लेबाज के पास मौका है, मगर अच्छी डिलीवरी ऑन साइड में गेंद को फ्लिक किया, मिड ऑन में एक सिंगल। डबल के लिए पलटना चाहते हैं, यहां पर देखना पड़ेगा तीसरे अंपायर यानी कि टीवी अंपायर चेक करेंगे कि पॉपिंग क्रीज के अंदर बल्लेबाज पहुंचे नहीं। ऑलरेडी 24 रन बने, 26 की आवश्यकता। इस बॉल का डिसीजन अभी भी पेंडिंग है। तो बिल्कुल आप चेक करना पड़ेगा, यहां पर चेक करेंगे। तीसरे अंपायर हमारे साथ में ज्वाइन हो चुके हैं। यस, बल्लेबाज आउट, OUT, बैट्समैन गॉन। विकेट नंबर की बात करेंगे तो यहां पर चौथा विकेट मैदान के बाहर। अब समीकरण की बात करेंगे, 13 गेंदें बची है और जीतने के लिए 25 की आवश्यकता है। शानदार मुकाबला, अभी भी मुकाबला बैलेंस है। कहते ना कि हार और जीत हमारी सोच पर निर्भर है। अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत। ठानना होगा दोनों टीम को कि यह मुकाबला हमें जीतना है। चलो जल्दबाजी करें, नए बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए। और पापड़ी टीम आप भी ज्यादा समय ज्यादा न करें, क्योंकि आपका समय अब खत्म हो रहा है, क्योंकि अभी भी यहां से 6 मिनटें बची हुई है। देखो 4 मिनट अभी समय है आपके पास, क्योंकि हमने वो पिछला टाइम स्टॉप किया था। इसके बाद भी यहां पर 4 मिनट बचे पापड़ीपरा टीम के कप्तान। तो जीत के लिए आप चाहिए यहां पर बची हुई गेंदों के ऊपर रन संख्या चाहिए अभी भी 25, यानी कि 13 गेंदें इस ओवर की अंतिम गेंद है। देखो पापड़ीपरा टीम 4 मिनट का समय आपके पास बचा हुआ है। अच्छी डिलीवरी, सामने की तरफ गेंद को फेंक दिया। इस बार गेंद जब तक फील्ड हो तब तक एक सिंगल आई, दूसरे के लिए पलटे और दूसरा रन भी पूरा किया।
ओवर की समाप्ति। यहां से 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 27 रन, आखिरी 12 गेंदे 23 की आवश्यकता। चलो पापड़ेपुरा टीम ज्यादा वक्त जाया ना करें, प्लीज सहकार्य करो क्योंकि आपको ही पेनल्टी का भुगतान करना पड़ेगा फिर। येस, मॅचचा आनंद घेतात आमचे बालाशेठ धुमाल, कमलाकर शेठ पाटील, पांडुरंग काका आमचे पाटील असतील, त्यानंतर आमचे भांजे तानाजी दादा बडवी असतील, SS एंटरप्राइजेसचे ऑनर, कुठारीचे एक दमदार व्यक्तिमत्व आमचे संदीपभाई म्हात्रे, महेंद्र दादा म्हात्रे, सर्वांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत व्यक्त करूया। काय जबरदस्त। चला पापडेवार संघ 3 मिनिटं राहिलेत बघा, लक्ष असू द्या 3 मिनिटात 7 चेंडू पडले नाही तर पुढच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर आता तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल। भरपूर वेळ घेता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये, लक्ष असू द्या कैप्टन। जीत की बात करेंगे तो 12 गेंदे अब 23 का समीकरण है। राह संघर्ष की जो चलता है सूर्य बनकर वही आगे निकलता है। आज सूर्य की तरह चमकना पड़ेगा। यहां से मुकाबला कौन जीतेगा, दर्शक ये मुकाबला एंजॉय कर रहे हैं। कई सारे दर्शक यूट्यूब के माध्यम से भी घर बैठे बैठे मुकाबला देख रहे हैं। प्राप्ति डिजिटल लाइव के माध्यम से कई सारे दर्शक हमारे साथ ज्वाइन हो चुके हैं, सभी का हम स्वागत करेंगे। गेंदबाज तैयार, पहली गेंद पड़ने के बाद बल्लेबाज को बीट करती हुई विकेट कीपर की दस्तानों में कोई रन नहीं है। डॉट की समाप्ति, जितनी डॉट गेंद आएगी उतना दबाव बढ़ेगा क्योंकि अब मुकाबला 11 गेंदे 23 का समीकरण। क्रिकेट में 6 गेंदे 36 बनते देखे हैं तो आने वाली 11 गेंदे आप बोईरपाड़ा टीम को 23 की आवश्यकता है। पैरों पर की अपील स्ट्रांग है, अपील में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास की कमी। जब तक गेंद को फील्ड करे फील्डर तब तक यहां पर 2 रन का इजाफा लेग बाइस के स्वरूप में। बिल्कुल लेग बिफोर की अपील जब अंपायर की तरफ करते हैं तो अंपायर को 3 बातें देखनी पड़ती है, लेंथ, लाइन, हाइट फैक्टर। एग्जैक्टली गेंद कहां गिरती है, दिशा कहां पर है और हाइट फैक्टर कितनी है। इस बार लेग स्टंप के थोड़ी बाहर वाली गेंद थी, अंपायर ने नॉट आउट कर दिया। लेग बाइक के स्वरूप में 2 रन आए। अब जीतने के लिए 21 की आवश्यकता। सामने खेला, स्क्रीन के सामने तेज तरार शॉट और उतनी फील्डिंग अच्छी है। दूसरे के लिए पलटे हैं और रन आउट। दूसरे रन लेते समय विकेट का पतंग। रन संख्या पहुंची इस समय टोटल 30 और जीतने के लिए 20 की आवश्यकता। चालू भोईरनं ही मॅच जिंकून दिली तर अविनाश मुंबईकर यांच्याकडनं 5,555 रुपये देण्यात येतील। तो बिल्कुल जीतने के लिए अब 9 गेंदें बची और यहां पर रनों की जरूरत है 20 रन। अब बोईरपाड़ा टीम के बल्लेबाजों को एक ही बात कहना चाहूंगा कि रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारबा बदलता है जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है। वक्त को बदलना पड़ेगा क्योंकि अभी भी क्या कमाल की गेंदबाजी है, क्रिकेट का यॉर्कर और बिल्कुल ये क्रिकेट का ब्रह्मास्त्र है और इसका इस्तेमाल करते हुए और एक डॉट की समाप्ति। रन संख्या आप चाहिए 8 गेंदे 20 का समीकरण। दोनों ताकतवर टीमें मैदान पर हैं, एक दूसरे के सामने एक बड़ी लड़त देख रहे मैदान के ऊपर। 2 ताकतवर टीमें एक दूसरे के सामने, एक है पापड़ेदा बड़ा, दूसरी है बोईरपाड़ा, यानी कि एक दूसरे के सामने कई मर्तबा ये टीमें कहती है। मगर आखिरी 8 गेंदे आप 20 की आवश्यकता है, 2 गेंदे इंपॉर्टेंट होगी। अच्छी गेंद से ड्राइव किया, सामने की तरफ गेंद को खेला, लॉन्ग ऑन में फील्डर तैनात है और जब तक गेंद को फील्ड करे तब तक 2 रन का इजाफा। सिंगल डबल के साथ मुकाबला आगे बढ़ रहा है। 7 गेंदे 18 की आवश्यकता। इक्का दुक्का के साथ आपको चौके चक्कों की जरूरत है क्योंकि सिंगल डबल से आप मुकाबला नहीं जीत सकते। हर गेंद में 2 बनाए तो 7 गेंद में 14 बन सकते हैं, इसलिए एक चौका या चक्का चाहिए। यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है। पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती उड़ान, बार बार तिनका उठाना होता है। सिंगल डबल के साथ आपको चौके चक्के की जरूरत है क्योंकि आखिरी गेंदें बची है 7 और जीतने के लिए अब चाहिए
यहां से 18 रन की आवश्यकता। रन संख्या की बात करेंगे तो टीम टोटल यहां से हम बात करेंगे 32 रन। अंतिम गेंद के ऊपर प्रहार किया, एक्स्ट्रा कवर के रिजर्व में फील्डर मौजूद है, एक सिंगल डबल के लिए पलटे और देखते देखते दूसरा रन पूरा किया। 2 के साथ रन संख्या 34। अंतिम ओवर अब जीतने के लिए 16 रन की आवश्यकता भोईरपाड़ा टीम को। मल्हार डीजेचे इव्हेंट्स करताना आपण पाहिलं तर जय सांगडे यांच्या माध्यमातून रोहित भोईरसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक। त्याला स्पीडअप करा, लगेच आपण क्षेत्ररक्षणाची रचना का। पापड़े दबड़ा टीम आपका समय समाप्त हो चुका है। देखिए बार बार वार्निंग नहीं देंगे, आप सीधा कमेटी और आपको वो पेनल्टी लगा सकती है। चलो पापड़ेपाड़ा टीम ज्यादा वक्त जाया ना करे, प्लीज सहकार्य करें क्योंकि आखिरी ओवर बचा है। 6 गेंदे आप जीतने के लिए यहां पर रन चाहिए 16। 6 गेंदे 16 की आवश्यकता। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जान होता है। लड़ना होगा दोनों टीमों को क्योंकि यह आखिरी ओवर है। कौन जीतेगा आखिरी ओवर में? पहली डिलीवरी, शानदार गेंदबाजी। पहली गेंद यहां पर डॉट फेंकते हुए गेंदबाज ऋषिकेश घरत, अच्छी गेंदबाजी, सटीक नियंत्रित टप्पे के साथ गेंदबाजी कर रहे हैं। जो कि हम बात करेंगे तो यहां पर 5 गेंदे आप चाहिए, यहां पर 16 की आवश्यकता। एका चौका, एका छक्का आने वाली गेंद के ऊपर मुकाबले को टर्न कर सकता है। स्क्वायर कट किया गेंद को, इस बार गेंद एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद को मोड़ दिया और जब तक गेंद को फील्ड करे तब तक 2 रन का इजाफा। सिंगल डबल से कोई फर्क नहीं पड़ने वाला क्योंकि जीतने के लिए आप रन चाहिए। आखिरी 4 गेंदों के ऊपर 14 रन। 4 गेंदे 14 जीत के लिए हम बात करेंगे। रन संख्या 36 पहुंची है, आखिरी 4 गेंदे बची है। लगातार गेंद पड़ने के बाद ऑप्शन के बाहर वाली थी, अंपायर ने से वाइड करा दिया। अतिरिक्त रन बढ़ते हुए अब 4 गेंद में 13 की आवश्यकता है। एक एक गेंद इंपॉर्टेंट है। चलो पापड़ेपाड़ा टीम आप ज्यादा समय ले रहे हैं, इस बात के आप गौर करें। आखिरी गेंदे बची, अब 4 रन चाहिए, 13। शानदार मुकाबला, पहले राउंड का अंतिम मुकाबला इस बार हवा में है। मिस टाइमिंग, खुद गेंदबाज गेंद के नीचे और यहां कैच ड्रॉप। कैचेस विन द मैचेस। 13 का समीकरण 4 गेंद में था, अब 3 गेंद में 12 यानी कि 3 चौके या फिर 2 छक्के। ये मुकाबला आप जीत सकते हैं बिल्कुल। अभी भी मैदान पर मुकाबला जिंदा है क्योंकि आने वाली 3 गेंदे अब 12 की आवश्यकता है। दर्शक दिल थाम के मुकाबला देख रहे हैं, सभी का स्वागत है। इस बार रन चाहिए 3 गेंदों में 12। धीरज मडवी यदि मुकाबला जीताते हैं तो यहां पर 5,000 का इनाम बारके की तरफ से। देखिए बारके का दिल भी बड़ा हो चुका है। अब मुकाबला जीतते धीरज तो आपके लिए 5,000 का इनाम है। अब 3 गेंदें चाहिए, यहां पर 11 की आवश्यकता। गेंदबाज तैयार, फिर एक बार बल्ले का हिस्सा काम तमाम। आखिरी 2 गेंदे, आप 11 यानी कि 2 छक्कों की जरूरत।
नक्कीच योगेश, आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि हे सामने आपण निश्चित पाहिले तर या मोठ्या पटक्यामध्ये मॅचेस जिंकली. कारण पहिली मॅच देखील आपण पाहिली, प्रदीपनं 2 षटकार खेचून तो सामना जिंकला. त्यानंतर आपण बेतोडी टीमचा विचार केला, त्याने देखील कृष्ण तांडेलनं देखील तो सामना जिंकला. 3 चेंडूमध्ये त्यांनी 14 धावा जमा केल्या, परंतु इथे 2 चेंडूमध्ये 11 काय ना बनू शकत. हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. यस बिल्कुल साइनाथ, पहले मुकाबले में प्रदीप ने शानदार जीत हासिल की थी. 12 चाहिए थे, 10 चाहिए थे 3 गेंद में, तब यहां पर 2 छक्के लगाकर मुकाबला जीता. उसके बाद कैलाश ने भी 2 छक्के लगाकर मुकाबले जीते. अच्छी डिलीवरी, मुकाबला पूरी तरह से टर्न हो चुका है. अब मुकाबला पापड़ी जबरदस्त टीम के पक्ष में मजबूत बना है. आखिरी गेंद आप जीतने के लिए 11 की आवश्यकता. आखिरी गेंद जीतने के लिए अब चाहिए 11 रन. यह मुकाबला हाथ से निकल चुका है पूरी तरह से गांव देवी भोईरपाड़ा टीम के हाथ से. आखिरी गेंद यहां पर